असेही हे पैसे माझ्याकडे पडून राहणार आहे. त्याचा जर चांगल्या कामासाठी उपयोग होणार असेल तर बिघडल कुठे? ज्यांनी मला जीवदान दिलं, माझ्या जगण्याला अर्थ दिला, मला ओळख मिळवून दिली, त्यांच्यासाठी मी काहीच करायचं नाही का? मला माझं कर्तव्य करू द्या. आपण मिळवलेल्या बातम्या बाहेर दुसऱ्या कोणालाही मिळणार नाही, ह्याची प्रत्येकाने खबरदारी घ्यायची. ठीक आहे मॅडम, ही जबाबदारी आमची. लक्षात घ्या, आपल्याकडे वेळ फार कमी आहे. आपल्या हातात फक्त 2 दिवस आहेत, त्यामुळे तुम्हा सगळ्यांना रात्रंदिवस मेहनत करावी लागणार आहे. चालेल मॅडम. थोडा त्रास होईल, पण हे तुम्हाला करावंच लागणार आहे आपल्या चॅनलसाठी. मॅडम, कमी वेळात जर आपलं चॅनल पुन्हा पूर्वीसारखं उभं राहणार असेल तर आम्ही सगळे वाटेल ती मेहनत घ्यायला तयार आहोत मॅडम. समध्या घराण्याच्या इब्रतीला धक्का लागला तरी काय बी परवा नाही म्हणजे काय? काय झालं आता? परत काय केलं शैलूनं? अहो शैलून नाही, आता थोरल्याचं टाळखं फिरलंय. म्हणजे त्याच्या डोसक्यातलं खासदारकीचं भूत आमच्या मानगुटीवर बसायचा प्रयत्न करतंय. आम्ही असे काय बी होऊ देणार नाही. आमच्या मर्जीच्या विरोधात कोणी बी जाऊ शकत नाही, मग तो शैलेंद्र असो वा देवेंद्र. अहो पण असं त्यानं केलं तरी काय? काय केलंय? काय केलंय? अहो त्या खासदारकी पायी वेगळी चूल मांडायचा विचार करतोय तो. आम्हाला एकदा त्याच्यासोबत बोलावंच लागल. रेवती, मला सांग, तू दादावर काहीतरी एक मोठी न्यूज केली होतीस, हे असताना आठवतंय तुला? हां, पण मला ती न्यूज हवी आहे. आणि फक्त तेवढीच बातमी नाही, शंकरराव गायकवाडांच्या आत्तापर्यंतच्या सगळ्या गुन्ह्यांचा पाढा वाचणारा हे कार्यक्रम मला तयार करायचा आहे. मम्मा? हो, दादा आणि देवेंद्रनी केलेला एकही गुन्हा तुझ्या या फीचर मधून सुटता कामा नये रेवती. माझं मन मला सांगतंय त्याला माझ्यापासून कोणीतरी लांब नेण्याचा प्रयत्न करताय. तू सारखी त्याची काळजी करत असतेस ना, म्हणून उगाचच तुझ्या मनात ती भीती घर करून राहिली. माझ्या मनाला हुरहुर लागली. कसा आहे तो? आजारी वगैरे नाहीये ना? एकदम मजेत आहे तो. हा, तुला खूप मिस करतोय, पण बाकी मजेत आहे. खरं सांगतोयस तू? अगं ताई, मी खोटं कशाला बोलीन? तुला भीती वाटते तसं काही झालेलं नाहीये. आपण ज्या पद्धतीने सुरुवात केली आहे ना, ती खूप छान वर्क होती. तुमच्या सगळ्यांच्या पाठबळामुळे ते शक्य झालंय. रश्मी मॅडम, मला बोलवलं? येस. सुर्वे, काही महिन्यांपूर्वी शंकरराव गायकवाडांवर एक फुटेज बनवलं होतं, आठवतंय? येस मॅडम. मला त्या फुटेजचा उपयोग करून प्रोग्राम बनवायचा आहे. तेव्हा त्याच्या सगळ्या रशेस तुम्ही एकदा नीट स्टडी करून घ्या. त्याबद्दल तुम्हाला आणखी काही माहिती हवी असेल किंवा त्या लोकांच्या बाकीच्या उद्योगांबद्दल तुम्हाला आणखी जाणून घ्यायचं असेल तर आपल्या नाशिकच्या फ्रीलान्सरला तुम्ही कामाला लावा. त्यांची सगळी कृष्णकृत्य उघडकीला आणायची आहेत, एवढं लक्षात घ्या. शुअर मॅडम. मुक्ता, आजपासून, ह्या क्षणापासून तू व्ही न्यूज चॅनलची 50% पार्टनर आहेस. व्ही न्यूज चॅनल मध्ये तुझं स्वागत आहे मुक्ता. मी पाटील साहेबांच्या मदतीशिवाय इलेक्शनचं तिकीट मिळवून दाखवणार तुम्हाला. आणि इलेक्शन तर मीच जिंकणार. मग मैदानात माझा प्रतिस्पर्धी माझा सख्खा भाऊ असला ना तरी फरक पडत नाही या देवेंद्र गायकवाडला.